कोई चाय दे दे भगवान का। बघू शकता माझा हात पूर्णपणे जळला होता. क्या मस्त काम आहे इनके. 5 टाके पडले. वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. कशा आहात मंडळी? आय होप सर्व मस्त मजेत स्वस्त असेल. तर भरपूर दिवसानंतर पुन्हा ब्लॉग शूट करत आहे. कारण असं आहे, कारण सांगावं, कारण मी इथे होतीच नाही. सिरियलचे वेकेशन चालू झाल्यानंतर मी बाहेर गेलेली, मी आणि सिरियल. पण तिथे पण शूट करायचा विचार केला होता. कळलं असं की शूट नाही करू शकली, कारण गेली त्याच वेळेला काही विचित्र घडलेलं. दाखवते. बघू शकता माझा हात पूर्णपणे जळला होता. आणि एवढंच नव्हे, इकडे बघू शकता साहेबाला स्टिचेस वर बघ, इथे स्टिचेस पडलेले. 5 टाके पडले. तर पूर्ण वेळ आमचा त्याच्यामध्येच गेलेला. टाके पडलेले इथे पूर्ण. फोटो टाकेल मी बाजूला. आणि पूर्ण वेळ आमचा म्हणजे लगभग आता 10 दिवस होत आहे, 10 ते 12 दिवस पूर्ण वेळ आमचा त्याच्यातच गेलेला. म्हणजे काही शूट पण नाही केलं, काहीच नाही. आता 2 दिवसानंतर पुन्हा मला स्टिचेस खोलायला जायचं आहे सिरियलचे. तर त्याच्यानंतर बघू. आता सुरेश झोपून आहे आणि आपण फटाफट कामाला सुरुवात करूया. चल. तर आता मी वरण भात बनवते. सुरेश अजून उठले नाही, झोपूनच आहे बाबा. तर चला पटापट पूर्ण कामं आटपूया, नंतर मग भेटूया. सर की हो गई अब भी सुबह. देखो क्या मस्त काम है इनके. अब भी उठे. गुड मॉर्निंग. लो चाय. काश ऐसी लाइफ मेरी होती यार. वो उठते बराबर ब्रश करते बराबर हाथ में कोई चाय दे दे. भगवान कब आएगा वो दिन? अरे कहना क्या चाहते हो? पता नहीं. कभी नहीं. तू आ गया क्या? नहीं क्यों नहीं आएगा? जब मैं मम्मी के घर में जाती तब आता है ये दिन मेरी जिंदगी में. इतने दिन तक मैं रहती हूँ, उतने दिन तक यही लाइफ है मेरी. मस्त खाओ पियो बैठो आराम करो. ससुराल आते ही, पति के घर में आते ही बस देखो, ये उठने के पहले मेरा सब्जी रेडी है, चपाती रेडी है, यहाँ पे दाल राइस रेडी है. तो आ जाओ सब चाय पीने के लिए. तो आ जाओ गाइस सब चाय पीने के लिए. दिख रही हूँ मैं? तो आ जाओ चाय पीने के लिए, मस्त गर्मा गर्म. और अब मैं जाने वाली हूँ बाहर. चल रहे बाहर? ओए बाहर चल रहे? पक्का? शुक शुक सर सर चल रहे क्या? तो अभी हम लोग जा रहे बाहर, थोड़ा काम है इसलिए. तो चाय पी के फिर चलते हैं. नहा